देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरी जनास भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणी जिने भले संत संगष्टणी ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना नमो ज्ञानदेव नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर पंढरीच्या देवरा सहस्त्रचरण श्रवण त्वगाधीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडं नॉर्मल राहू द्या। श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक पंचमवेदी निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे संवादातून मागणी मागतात। विठ्ठला विठ्ठला
त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. फार गोड अभंग आहे, सुंदर अभंग आहे, सर्वांच्या पाठातला अभंग आहे, सर्वांच्या परिचित असा अभंग आहे. अनेक कीर्तन तुम्ही अभंगावर ऐकले असतील याच्या आधीही, मला माहित नाही असं तर सांगा, पण कीर्तन संपल्यावर सांगा. आता कोणी सांगायचा प्रयत्न करू नका. अत्यंत गोड असं सुंदर असं या समस्त ग्रामस्थ मंडळी धवेलीकर भगवान श्री भक्तश्रेष्ठ हनुमंतरायाच्या परमपवित्र दरबारामध्ये धवेली या गावामध्ये 55 वर्षापासून चालत असलेला हा लक्ष्मण शक्तीचा एक दिवसीय कार्यक्रम आणि त्या निमित्ताने दिवसभर लक्ष्मण शक्ती, अन्नदान आणि त्यानंतर संध्याकाळी कीर्तन सेवा असा 55 वर्षापासून चालत असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे, परमपूजनीय, परमश्रद्धेय, आदरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचे गुरुवर्य, आपल्या गावांचं आदराचं स्थान, हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय शंकर महाराज खंदारकर बाबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आतापर्यंत चालत आलेला आहे. विठाला शंकर महाराज खंदारकर असतील, धुंडा महाराज प्रातस्मरणीय धुंडा महाराज खंदारकर असतील, प्रातस्मरणीय गुंडा महाराज खंदारकर असतील, त्याच्यानंतर प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय चंद्रशेखर महाराज असतील, हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर असतील. या देगलूरकर घराण्याचं वारकरी संप्रदायावरती अफाट महाराज उपकार आहे. देगलूरकर घराण्याचे संप्रदायावरती, महाराष्ट्रावरती आणि परमार्थिक विचार ऐकणाऱ्या, परमार्थिक श्रद्धायुक्त अंतकरणाने शुद्ध परमार्थिक चिंतन ऐकणाऱ्या मंडळीवरती फार मोठे उपकार आहेत. आणि म्हणून महाराजांच्याच कृपाशीर्वादाने हा चालत असलेला हा एकदिवसीय उत्सव, त्या उत्सवाच्या निमित्ताने आज मला माझ्या परमभाग्याने, माझ्या पुण्याईने आज मला सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेच्या सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने आणि संस्थेच्या सद्गुरु जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने हा योग मात्र माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन होत आहे, आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंगजी कोतेम माऊली पांडाभाऊ आणि त्यानंतर आमचे मधुकर महाराज धन्यवाद यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उपस्थित सर्व गुणजन मंडळी, खूप गोड गाणारी मंडळी आहेत, खूप गोड वाजवणारी मंडळी आहेत, टाळकरी मंडळी अतिशय छान आहेत. आणि या सर्वांनी एकदा फक्त या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. सगळे वारकरी मंडळी, मला सर्वांचे नावं पाठ नाही, त्याबद्दल क्षमा असावी. सर्वांच्या चरणी भाव आहे, सर्वांच्या बद्दल विनम्र माझ्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, भाव आहे. व्यासपीठावरून पुन्हा एकदा सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित सर्व गावातल्या माझ्या मातृशक्ती, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, परिसरातील श्रोते मंडळी, गावातील तरुण बांधव, खुर्चीवर बसलेले, मंदिरात बसलेले, हे नाही सगळे मंडळी घ्यावं लागतात कीर्तनामध्ये. हे सगळे मंडळी, बाहेर वट्यावर बसून ऐकणारे मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि मग अशी बाबांच्या घरी जेवण केलं त्यावेळेला सहज सहज परमार्थिक चर्चा, कुणाचं नाव घ्यायचं नाही, कुणाबद्दल जास्त बोलायचं नाही. आणि मला असं दडपण आलंय की तारीख घेतानाच मला सांगितलं की आमचे लोक फार खोल ऐकलेले असं सांगितलं. आता तुम्ही समजून घ्या, माझा स्वभाव विनोद करायचा नाही, पण आता झाला तर मी तरी काय करू का, बरोबर आहे की नाही. मी जोग महाराज संस्थेचाच पाईक आहे, त्याच्यामुळे विनोद करायचा संबंध नाही. पण फार खोल ऐकलेली म्हणजे आता मला नेमकं किती खोल जावं लागेल मलाच कळणार नाही. आणि तुमच्या ते खोल ऐकल्यामुळे माझ्याच विठ्ठल विठ्ठल मांड्या म्हणायला लागल्या. आता यांना किती खोलचं सांगावं लागेल का मलाच खोल जावं लागतं. असं मी काही फार खोलचा महाराज नाही, लक्षात आलं ना, फार खोल जाणारा महाराज नाही. पण वरच्यावरी तुम्हाला फक्त एवढंच कळेल, ज्ञानोबराय, तुकोबराय, गुरुवरे पांडुरंग महाराज वैद्य असतील, गुरुवरे विठ्ठल बाबा फुले असतील, सद्गुरु जोग महाराज विठ्ठल बाबा मोठे बाबा चौधरी असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी गोड मानून घ्यावं. विठ्ठला असं फार सुंदर नियोजन आहे, गोड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम कुठली मला माहित नाही, असू द्या कुठली का असेल, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, गोड असे सगळे माणसं आहेत, प्रसन्न आहेत, प्रफुल्ल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने
आणि अनुभवाने सगळी माणसं मोठी असली तरी माझ्यासमोर आपण एक श्रोत्याच्या रूपामध्ये आपण बसलेले आहात। मी काय फार मोठा वक्ता नाही, कीर्तनकार नाही, फार मोठा काही एखादा साधू महात्मा नाही, फक्त गुरुवर्यांच्या आशीर्वादाने जे काही प्राप्त झालं ते आपल्याला तास दीड तासामध्ये जी काही सत्संगी चर्चा करायची आहे, एक सात्विक आणि तात्विक, लौकिक आणि परमार्थिक या दोन गोष्टीचा समन्वय साधून आपल्याला एक तासभर चिंतन सेवा करायची आहे। म्हणून माझं कर्म प्राप्त मला या ठिकाणी सेवा मिळालेली आहे। पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थ मंडळींना खूप खूप धन्यवाद देतो, आभारी आहे की तुम्ही गेल्या 55 वर्षापासून ही परंपरा आतापर्यंत टिकून ठेवलेली आहे। ही सामान्य गोष्ट नाही। तुम्हाला तुमचं कौतुक करावं तेवढं, मी फार मोठा नाही, तुमचं कौतुक करावं एवढं, आणि ही साधी गोष्ट नाही, तुमच्या पूर्वापार पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे। मगाशी बाबा मला म्हणले 4 पिढ्यांचा परमार्थ आमच्या घरामध्ये आज आहे। 4 पिढ्या ज्या गावामध्ये परमार्थ टिकतो याचा अर्थ असं समजून चला की गुरुवर्य खंदारकर महाराजांची कृपा तुमच्यावर निश्चितच आहे, म्हणून 4 पिढ्या परमार्थ टिकलाय। लक्षात येते नाही तर एका पिढीमध्ये सगळं गाव संपून जातं, एका पिढीमध्ये परमार्थ संपून जातो, पुढची पिढी माळ घालत नाही। म्हातारे माणसाला म्हणतात तुम्ही आपलं टाळ करा, कुठं बसा आपलं मंदिरामध्ये, आम्हाला कसं, म्हणजे याचा अर्थ काय, पुण्याय असल्याशिवाय परमार्थ घरामध्ये गावामध्ये टिकत नाही। असा हा लावलेला इवले सेरो फुलाविले द्वारी, आता त्याचा वेलू गेला गगनावरी, एवढा मोठा जर गगनावरती वेल गेला असेल परमार्थिक साधनेचा, तर याचा अर्थ निश्चितच भगवंताची तर कृपा आहेच आहे, पण संतांचीही कृपा तुमच्यावरती आहे, म्हणून परमार्थ साधनेवरती तुम्ही आरूढ आहात। विठ्ठला आता आज कशा निमित्त कार्यक्रम आहे आपणा सर्वांना कल्पना आहे। आज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे। कोणता कार्यक्रम आहे? लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे। त्या निमित्ताने अन्नदान होतं। अन्नदाते दगडूजी आनंदा माळगे धवेली या भाविकांचं, या अन्नदात्यांचं अन्नदान झालं। सगळे वारकरी मंडळी, सगळ्या ग्रामस्थ मंडळी त्याचा लाभ घेतला। दिवसभर तुम्ही रामायण ऐकले, काय लक्ष्मण शक्ती ऐकलेलीच आहे। लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असल्यामुळे हे कीर्तनाचा कार्यक्रम आहे। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की लक्ष्मण शक्ती म्हणजे काय? तुम्ही म्हणाल महाराज 55 वर्ष आम्ही लक्ष्मण शक्तीच करतो, तुम्ही आम्हाला विचारते का लक्ष्मण शक्ती म्हणजे काय? लक्ष्मण शक्ती म्हणजे काय? रामायण आपल्या सगळ्याला पाठ झालेला असेल कदाचित। काय झालं रामायणामध्ये? काय नाही म्हणे, इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये हनुमानजी काय झालं तेवढ्यामध्ये लक्ष्मणजीला इंद्रजिताने वीरघातिनी शक्तीचा प्रयोग केला, त्याला शक्ती लागली। थोडं इथं आवाज वाढवा मंडपामध्ये, इथे त्याला शक्ती लागली, वीरघातिनी शक्ती लागली। लक्ष्मण खाली पडला, पडल्यानंतर काय झालं, सूर्य अस्ताच्या वेळेला पडला, पडल्याच्या नंतर काय झालं, रामप्रभू रडू लागले, भाऊ म्हणून रडू लागले, आणि रडता सगळे वानर चिंतातुर आहेत, सगळे रडतायत। महाराज शोक कळा पसरली सगळीकडे, आता काय करावं, कोण त्या रणांगणामध्ये वैद्य भेटेल? मग म्हटले की एक वैद्य आहे, कोण, रामायण सगळ्याला पाठ आहे, कुठे गेले? लंकेमध्ये गेले, सुषेण नावाच्या वैद्याला बोलवलं। बोलून आणल्यानंतर सुषेण नावाच्या वैद्याने सांगितलं मी काही सोबत वस्तू, गोळ्या, औषधं, इंजेक्शन घेऊन आलेलो नाही, आणि आता हे जर रावणाला कळालं तर रावण मला जिवंत ठेवत नाही। म्हटले काय केलं पाहिजे? काहीच नाही, एक करा, तुम्हाला आता संजीवनी आणावी लागेल। नीट लक्ष करून ऐका, काय आणावी लागेल? संजीवनी आणावी लागेल, आणि तेही सूर्य उदय होण्याच्या आतमध्ये यावं लागेल। मग कोण जाणार, कोण जाणार? सगळ्यांनी निवड केली, कोणीच हो म्हणायला तयार नाही। तेवढ्यामध्ये हनुमानजी उठले आणि हनुमानजी म्हणाले मी जातो। नीट लक्ष करून माझ्याकडे लक्ष आहे। हनुमानजी उठले, हनुमानजी गेले, आणि गेल्यानंतर हनुमानजी द्रोणागिरी पर्वतावरती गेले। तिथं काही वल्लीचा संजीवनीचा शोध घेत होते। घेत असताना सगळी संजीवनी सारखीच दिसली, सगळी वनस्पती सारखीच दिसली। मग यातली निवडावी कशी असा प्रश्न पडला, आणि म्हटले निवडण्यात रात्र जाईल, त्यापेक्षा डोंगरच घेऊन जाऊ। द्रोणागिरी तो आणीला, बरोबर एक नाही, पुढचं रिकामा जागा तुम्ही भरत चला, ते लक्ष दे। द्रोणागिरी तो आणीला, लक्ष्मण वाचविला। द्रोणागिरी उचलून आणली, सुषेण वैद्यापुढे ठेवली, त्याने ते वल्ली घेतली, लक्ष्मणाच्या अंतकरणामध्ये, मुखामध्ये रस ओतला, आणि त्याच्यानंतर लक्ष्मणाची लागलेली शक्ती संपली आणि लक्ष्मणजी उठले। लक्षात येतात इथपर्यंत आले? हेच आहे ना लक्ष्मण शक्तीमध्ये? काय हो बाबा, काय हेच आहे का? नसलं तर सांगा, नाही तर माझं चुकायचं होय, तसं काही नाही, एवढंच आहे ना त्याच्यामध्ये। लक्ष्मण शक्तीमध्ये शक्ती लागलेली लक्ष्मण संजीवनी दिली, लक्ष्मणजी जागे झाले।
जागे झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. धन्य मारुती उपकारी, आहे की नाही? मारुतीरायाचे उपकार सर्वांनी आभार मानले आणि लक्ष्मणजी पुन्हा उठून उभे राहिले. इंद्रजिता सगळं युद्ध केलं. पुढचा भाग आता सगळ्याला सांगायची गरज नाही. आता हा झाला आध्यात्मिक अर्थ, हा झाला परमार्थिक अर्थ. मग आता त्यावेळेला शक्ती लागली. किती हजार वर्ष झाले असतील बरं? तुम्ही सगळे जाणकार मंडळी थोडं बोलत चला, मला बोलायची सवय आहे. किती हजार वर्ष झाले त्रेतायुगाला होऊन? कलियुगाचं आयुष्य, प्रत्येक युगाचं आयुष्य, सतयुगाचं आयुष्य किती? 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्षाचं. द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. म्हणजे 17,96,000 वर्ष, 13,28,000 वर्ष द्वापार युगाचं, 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. 4 युगाची चौकडी झाली. असे चौकडी एकदा गेली, एक चौग 4 युग संपले, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये आता कोणतं युग चालू आहे? कलियुग चालू आहे. मग ही घटना कधी घडली? झोपले काय सगळे? घटना कधी घडली? त्रेतायुगामध्ये घडली. मग त्या त्रेतायुगामध्ये घडलेली घटना, त्रेतायुगात घडलेली घटना आजही आपण तेच वाचत आलो. लक्ष्मणाला शक्ती लागली, हनुमानजी गेले, घेऊन आले, जडीबुटी ओतलं तोंडामध्ये, झालं, जागृत झाले. पण त्या घटनेचा, त्या लक्ष्मण शक्तीचा आणि तुमच्या आमच्या जीवनाचा काय संबंध आहे? आपल्याला कोणती शक्ती? लक्ष्मणाला लागली, लक्ष्मणजी उठले. मग आपल्याला शक्ती लागते का? आपल्याला उठायचंय का नाही? का आपल्याला झोपूनच राहायचंय? ह्याचा कधी विचार केलाय का आपण? तर त्याचा विचार असं माझ्या बुद्धीने जे जमल ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली, मग त्याच काळात शक्ती लागत होती का? आत्ताच्या काळात आम्हाला शक्ती लागत नाही का? मग तुम्हाला शक्ती लागत नसेल, लागत नाही का? लागत असेल तर तुम्ही कधी जागा व्हायचे? लक्षात येते का? मग कोणती शक्ती लागली हे तर कळावं लागेल का नाही? कोणती शक्ती लागली? लक्ष्मणाला वीरघातीने शक्ती लागली. म्हणजे काय झालं? मूर्छा येऊन पडले. मूर्छा येणं म्हणजे काय? थोडं सोपं सांगतो. आत्मस्वरूपाला विसरणं हीच वीरघातीने शक्ती आहे. स्वतःला विसरणं, आत्मस्वरूपाला विसरणं. कोहम कथमिदम जातम को वै कर्ताश्य विद्यते. मी कोण आहे? मी कुठून जन्माला आलो? मला जायचंय कुठं? मी कशासाठी जन्माला आलो? बरं, असं कोणी विचार केलाय का? मी झोपल्यानंतर झोपेमध्ये कुठं जातो? बरं, मी मेल्यानंतर कुठं जाणार आहे? जन्माला येण्याच्या अगोदर मी कुठं होतो? असा कधी विचार केलाय का? ज्ञानोबा सांगतात, आहे मी कोण विचार
विचार, थोडं आहे ना बर का, असं थोडं स्पष्ट करा. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे याचा अर्थ काय, मूर्छा आली लक्ष्मणाला, म्हणजे काय झालं, स्वतःला लक्ष्मणजी विसरले आणि विसरल्यामुळे झालं काय, मी कोण आहे याचा विचार राहिला नाही. आणि मग आता लक्ष्मणाला शक्तीला, अजून एक गोष्ट सांगतो मी, शक्ती लागल्यानंतर माणूस स्वतःला विसरतो, हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार काय आहे, ज्याला शक्ती लागली, ज्याला शक्ती लागली त्याला कडू वस्तू गोड लागते आणि गोड वस्तू कडू लागते. बघा तुम्हाला समजलं तर बघा तुम्ही, एखाद्या सर्प चावला, वीर घातीने शक्तीचा प्रयोग केला म्हणजे काय झालं, एका विषारी सर्पाचा प्रयोग केल्यासारखंच आहे ना. शक्ती म्हणजे काय, विषारी सर्पच ना. सर्प हा विकार पांढरा, विष, विषच आहे ना. ज्यावेळी हृदयात विष जातं त्याच वेळेला माणूस खाली पडतो ना, जमिनीवरती मूर्छा येऊन पडतो. वीर घातीने शक्तीचा प्रयोग केला म्हणजे काय झालं, लक्ष्य म्हणजे स्वतःला विसरले, हा एक प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला शक्ती लागली त्याला गोड वस्तू कडू लागते आणि कडू वस्तू गोड लागते. एखाद्याला सर्प चावला, तुमच्या गावात चावला कोणा नसेल, चावू नाही कोणाला आधी, आपण काय तसं हे विचार करायचं नाही, पण चावला एखाद्याला विचार करा. पण ज्याला सर्प चावला त्याला जर आपण जर लिंबाचा पाला खायला दिला तर कसा लागतो, तो गोड लागतो, बरोबर आहे का नाही, गोड लागतो. आणि त्याला जर साखर खायला दिली तर ती कडू लागते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सर्प चावला, शक्ती लागली, कडू वस्तू गोड लागते आणि गोड वस्तू कडू लागत असेल तर ज्ञानोबाऱ्यांची भाषा ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषयाचा परिपाडून गोड परमार्थ लागे कडू. पुढचा विषय तुम्ही बोला आता, कडू विषय तो गोड जीवासी झाला. म्हणजे याचा अर्थ विषय कडू असणारे जर जीवाला गोड लागत असेल तर समजाव त्याला काय लागली, बोला, बोलत चला, काय लागली, त्याला शक्ती लागली. कारण जर परमार्थ गोड असणार जर कडू लागत असेल आणि कडू विष्णू असणारे विषय जर तुम्हाला गोड वाटत असेल तर याचा अर्थ काय झालेला आहे, शक्ती लागलेली. आता प्रश्न असा आहे की म्हणजे आम्हाला शक्ती लागली कोणती, तुम्हालाच लागली असं नाही, अर्जुनालाही लागली होती मला शक्ती. अर्जुन म्हणत होता, भिक्षा मागता भली देवा नको नको होय, जळो ही झुंज, मला आता हे युद्ध करायचं नाही बाबा, धनुष्य बाण टाकून द्यायचंय मला हे अरे कोणी करावं, मात्रा स्पर्श असतो कोणते, शीतोष्ण सुख दुःख, हे सगळ्या गोष्टी आहेत की नाही जीवनामध्ये. नंतर मात्रा शिशुला पौत्रा शाळा संबंधी स्थित आहे, हे कोण आहे, हे माझे मामा, हे कोण आहे, माझे मावशी, हे कोण आहे, माझे काका, हे कोण आहे, माझा पुतण्या, हे सगळ्यांना मारावं आणि मग त्यांच्या रक्ताने माखलेली राजगादी भोगावी, याच्यापेक्षा भिक्षा मागता भली. कोणती शक्ती लागली अर्जुनाला, तर शक्ती लागली अर्जुनाला मोहरूपी. कोणती शक्ती लागली, मोहरूपी शक्ती लागली. आणि लागल्यामुळे काय झालं, तो म्हणला आता मला काहीच गोड लागत नाही, आता मला याच्यापेक्षा बाजूला जायचे, मला हे नकोय सगळं. भगवंताने सांगितलं, अरे काय पंडितासारख्या गोष्टी करतो रे बाबा, पंडितासारख्या गोष्टी करतो आहे. अर्जुनही म्हणत होतो. मग एक एक प्रश्न अर्जुनाने पुढे विचारलेले आहे, काय विचारत पुढे गेला. भगवंता मला सांगा तुम्ही, मग ही लोक असं का बघतात, ज्ञानी याची स्थिती भ्रंशी, मग बुद्धी सांडवणी अनारेसे चालत देखो, का बरं चालतात म्हणले, ज्ञानी माणसं सुद्धा बिघडल्यासारखं का वागतात. मग पुढे सांगितलं की काय कारण सांगितले, 3 कारण भगवंताने सांगितले. कोणते कारण तुम्हाला पाठ आहेत, कोणते कारण सांगितले की 3 कारणामुळे माणसं या विषयामध्ये लिप्त होतात, 3 कारणामुळे माणसं पापात लिप्त होतात. आणि ह्या विषय ज्या दिवशी अंतःकरणात घुसतात त्यावेळेला गोड असणारा परमार्थ माणसाला कडू लागतो. म्हणजे याचा अर्थ माणसाला सुद्धा एक प्रकारची शक्ती लागलेली, कोणची, पंचविषयांची शक्ती लागलेली आहे. आणि मग ती विषयाची शक्ती लागल्यामुळे परमार्थ आवडत नाही. आणि जीवाची आवडच तशी, अवाटली असता बुद्धी जीव तैसा उपाधी आवडे लोका. काय आवडतं जीवाला, ल्यावे खावे बरे असावे
आपल्याला जर या शक्तीतून जागा व्हायचं असेल तर काय करावं लागेल? परमार्थाचा मार्ग धरावा लागेल. काय करावं लागेल? संतांची संगती करावी लागेल. काय करावं लागेल? परमार्थ करावा लागेल. त्याच्याशिवाय आपल्या अंतःकरणातली ही लागलेली शक्ती जाणार नाही. म्हणून त्या घटनेची लक्ष्मण शक्ती जरी आपण ऐकत आलो, लक्ष्मणाची शक्ती संपून गेली, लक्ष्मणजी जागे झाले, पण आपल्याला लागलेल्या शक्तीतून जागा झाल्याशिवाय परमार्थ पूर्ण होणार नाही. किती मोठा गंध लावा, काही फरक पडत नाही. गंधावर काहीच अवलंबून नाही. कपडे किती भारीतले घाला, काही फरक पडत नाही. कपड्यावर काहीच नाहीये. किती पांढरा शर्ट घाला, त्या शर्टावर काहीच नाहीये. लोकांना सगळी सवय लागली काय? ब्रँड वापरायची. चप्पल काय? ब्रँड. कपड शर्ट काय? ब्रँड. धोतर काय? ब्रँड. अजून काय? सगळं ब्रँड. पण विचार मात्र एकदम थर्ड क्लास. सगळं ब्रँड पण विचार थर्ड क्लास. पण जोपर्यंत विचार चांगले येत नाही, अंतःकरणामध्ये विवेक जागृत होत नाही, तोपर्यंत कपडे किती ब्रँड वापरा, त्याचा अंतःकरणावर काही फायदा होत नाही. म्हणून परमार्थ हा बाह्य रंगाचा नाही, तर परमार्थ हा अंतरंगाचा आहे. म्हणून बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाही. किती मोठा गंध लावला, किती मोठे पांढरे कपडे घातले, याच्यावर अवलंबून नाही. ते विनोदाने आमचे कीर्तनकार सांगत असतात, अंगावर काय इस्त्रीचे टाईट कपडे, महाग 1000 लपडे सगळे, आहे का नाही? नुसते टाईट कपडे घालून माफ करा मला, काय करतात त्या कपड्याला? ते कीर्तनकार सांगतात म्हणून सांगितलं. हो, मला सांगायचं नव्हतं. विठाला आणि म्हणून चांगले विचार अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी काय करावं लागतं? त्याचं उत्तर आहे चांगल्याच्या संगतीमध्ये बसावं लागतं. संगत करना बडवून की बडत बडत बड जाय गजा के सिर धन्यवाद दीन संत दर्शनात. धन्यवाद दीन संत दर्शनात. असू द्या. म्हणून लक्ष्मण शक्तीच्या विषयाने 2 मिनिटं बोललो. अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताकडे मागणी मागतात. विषय असा आहे, आपण दिवसभर सेवा केलेली आहे, मग त्या सेवेच्या बदल्यामध्ये परमात्म्याकडे काहीतरी मागावं. नेमकं मागावं कोणी, हा प्रश्न आहे. कोणी मागावं, कुणाकडे मागावं, काय मागावं, प्रश्न असा आहे. तर योग्याने मागावं, योग्याकडे मागावं आणि योग्य विषयाच्या प्राप्तीकरता मागावं. मागणारा योग्य असावा लागतो, ज्यांच्याकडे मागणी मागितली तोही योग्य असावा लागतो आणि मागणीचा विषय योग्य असावा लागतो. कुठे कुठे मागणारा योग्य असतो तर देणारा अयोग्य असतो. कुठे कुठे देणारा योग्य असतो, मागणारा अयोग्य असतो. कुठे कुठे देणाराही अयोग्य असतो, मागणाराही अयोग्यच असतो. पण आजच्या अभंगामध्ये ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यात. मागणाराही योग्य आहे, देणारेही योग्य आहे आणि मागणीचा विषय सुद्धा योग्य आहे. ज्ञानोबारायांची फार गोड भाषा आहे बघा तुम्ही. जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या एकत्रित येतच नाहीत. जसं पाप आणि पुण्य एकत्रित येत नाही, दिवस आणि रात्र एकत्रित येत नाही, सज्जन आणि दुर्जन एकत्रित येत नाही, कुविचार आणि सुविचार एकत्रित येत नाही. तसं योग्य मागणारा, योग्य विषयाची मागणी करणारा आणि योग्यांकडे मागणारा हे 3 विषय एकत्रित येत नाहीत. पण आजच्या अभंगामध्ये हे 3 विषय योग्य आलेले आहेत. आता इथे ज्यांच्याकडे मागतात तुकोबाराय महाराज, त्याचा अधिकार काय बोलावं महाराज? ज्ञानेश्वरी उघडा म्हणजे कळेल. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हरी, जो जगाते चालिता मियाची नियमिला साता, काळू घासी तसे भूता ये मनी आगते, पंडुसुता सकळ जयाची, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कोण आहे महाराज? ज्याची सगळ्या जगावरती सत्ता आहे तो परमात्मा. तुकोबाराय त्याच्याकडे मागतात. मागणार ज्यांच्याकडे मागतात त्याचा अधिकार काय महाराज? बरं त्यांनी कुणाकुणाला दिले? त्वा सनकाधिकाचे निमानी, सायुज्य सौरसुविदला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारून आली. अरे जी हलहल विष भरून आली होती महाराज. पुतना कुणाकडे? कृष्ण परमात्म्याला मारायला. आणि यशोदा मातेला जी गती दिली तीच गती परमात्म्याने त्या पुतनीला दिली. एवढा उदार असणारा परमात्मा, त्याच्याकडे तुकोबाराय मागतात. म्हणजे ज्यांच्याकडे मागतात तो कोण आहे?
तुझी तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, कोण आहे तू परमात्मा महाराज? वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, कोण बोलवतंय आपल्याला, कोण चालवतंय आपल्याला, कोण आपली काळजी करतंय, कोण आपल्याला? मी सगळ्या एक गोष्ट सांगून जाते, संध्याकाळी झोपलात ना, झोपताना कमीत कमी देवाच्या पाया पडून झोपत जा. काय पाया पडून झोपत जा? देवाला हात जोडत जा आणि देवाला म्हणत जा, देवा झोपतो रे बाबा. ऐकताय का रवेलीकर? काय म्हणत जा, झोपतोय रे बाबा, पण रिकाम्या जागा बरा तुम्ही, झोपतोय रे बाबा, पण सकाळी उठवायचं तुझ्या हातात तेवढं उठव बाबा, एवढी कृपा कर, नाही तर गावकऱ्याला येऊन मला म्हणावं लागेल, उठा पांडुरंगा आता दर्शन. असं काही करू नको, असं काही करू नको. कोण उठवते महाराज, कोण चालवते, कोण बोलवते, कोण हे सगळं जगत कोण चालवते? मग ते असं म्हणतात की मुंगी सुद्धा या जगतातली एक वस्तू, एक पशुपक्षी, एक जीव कधीच उपवाशी झोपत नाही. आपण आपल्या लेकरा बाळाची काळजी करतो, घराची काळजी करतो, आपल्या माणसांची काळजी करतो, त्याची काही लोक तर पुढच्या 7 पिढ्या बसून खायला एवढी काळजी करतात. माफ करा, इथले नाही आमच्या ठिकाणी 7 पिढ्या बसून खायला एवढी काळजी. बरं, एका माणसाकडे 7 पिढ्या बसून खायला एवढी संपत्ती होती, तरी पण मला चेहरा पाडून बसलं. मला सहन झालं ना सरपंच आहे. मी त्याला म्हणलं, अरे तुझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती तुझ्याकडे आहे, तरी चेहरा पाडून बसला, राजा तुला झालं काय? ते म्हणला, महाराज तसं नाही, 8वी पिढी काय खाईल घ्या आता. मी म्हणलो, तुझे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे कडे, 8वी पिढी काय खाईल राजा? अरे जे पशु पक्षी, जे जीव जंतू जन्माला आलेले, परमात्मा त्या सगळ्यांची काळजी करतो. परमात्मा त्यांना खाऊ घातल्याशिवाय, असं म्हणतात, परमात्मा विष्णू आणि लक्ष्मी माता संध्याकाळी त्यांना जेवण घातल्याशिवाय रोज जेवण करीत नसतील तर आम्हाला काळजी करायचे कारण काय आहे? लक्षात येते, बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती, वाढवी श्रीपती. आईच्या उदरात असताना जर तो महाराज आईच्या स्तनामध्ये दूध देत असेल, जन्माला आल्याबरोबर जर दूध देत असेल, तर आपल्याला काळजी करायची काय गरज आहे? गर्भी असता बाळा कोण करी त्या
तुमच्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराला मी फार कीर्तन चांगलं करतो, तुम्हाला सांगू का कधी पंक्चर होईल सांगता येत नाही. माफ करा जरा, एखाद्याला असं वाटत असेल की फार आम्ही गोड गातोय इथं नाही बरं, माफ करा नाही तर गैरसमज करा. मला लई भीती वाटते तुम्हाला खरं सांगतो मी. गोड गातोय महाराज, गोड गातोय, हे कोणी दिले? परमात्म्याने दिलेलं आहे महाराज. त्याच्या मनात आलं तर कधी काहीतरी सांगता येत नाही. खूप छान फोटो पडतात आमच्या महाराजांचे, खूप वाजवतात, खूप छान. जगात असे कितीतरी माणसं वाजवणार तयार आहेत महाराज, पण अहंकार आला, कला अंगात आले, मी काहीतरी करतो, ज्या दिवशी मीची बाधा होईल ना त्या दिवशी श्रीमंती असेल, कला असेल, व्याख्यान असेल, बोलणं असेल, ज्या दिवशी मीची बाधा झाली. अरे शुकाचार्यासारख्या महात्म्याला जर महाराज मीची बाधा झाली, ते जनकाच्या राजाच्या दरबार, आपल्या सगळ्याला कथा पाठ आहे. जनक राजाच्या दरबारात शुकाचार्य गेले, उभं राहिल्याच्या नंतर सांगितलं की दरबारात सांगितलं, जा रे जाऊन सांग मी शुक आलोय म्हणून सांग तेवढं. जनक राजा बसलेले होते, व्यासाने सांगितलं होतं, म्हणले महाराज माझ्या पोराची परीक्षा घ्या, तुम्ही अधूनमधून परीक्षा घेत जा. जर व्यास महर्षी जर शुकाचार्याची परीक्षा घेत असतील तर आपण आपल्या लेकराबाळाची परीक्षा का घेऊ नये महाराज, घेत जा जरा. काही लोक नुसतं पोरींनाच बंद ना महाराज, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, घरात बसू नको, नाही ठेवा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण हे टोनगाईकडे बी जरा लक्ष ठेवत जा ना, पोराईकडे बी. दिवसभर कुठं होता, कुठं गेला, कुठं नाही, काय केलं ते जाऊ द्या, आपला तो विषय नाही. मी शुक आलोय, शुकाचार्य दारात उभे आहेत आणि जनक राजे गादीवर बसले. वक्रासारख्या महात्म्याला महाराज आपल्या व्याख्यानामध्ये, आपल्या बैठकीमध्ये, आपल्या मंडन खंडनामध्ये हरवणारे कोण? कर्मयोगी जनक राजे आसनावर बसलेले. आणि शुकाचार्य काय म्हणतात, मी शुक आलोय जाऊन सांग. गेले शुकाचार्य तेवढ्यामध्ये. गेल्यानंतर काय झालं, जनक राजाने सांगितलं, मला एक काम करा, नुसत्या सुखाला मध्ये या म्हणावं, जे सोबत आणलंय तिथं ठेवून द्या म्हणा. आले सेवकाने सांगितलं, म्हणले फक्त सुख मध्ये या, जो सोबत आणलंय त्याला बाहेर ठेवा. शुकाचार्य म्हणाले, माझ्यासोबत लंगोटी सुद्धा नाही, म्हणा जोडीदार कुठला आलाय, बघितलं इकडे, अरे कोणीच नाही माझ्यासोबत, जा जाऊन सांग मी आलोय. त्यांनी सांगितलं, म्हणले फक्त शुकाने मध्ये यावं, जे सोबत आणलंय त्यांनी तिथं ठेवून द्यावं. ते म्हणले आता काय करवटा बी नाही, काहीच नाही, इकडे तिकडे बघितलं. मग शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतो. पुढच्या रिकाम्या जागा तुम्ही बघा, जास्त बोलावं लागत नसतं शहाण्या माणसाला. शुकाचार्य म्हणाले, लक्षात आलं, आता जाऊन सांग शुक आलोय म्हणून एवढं सांग. जनकाने सांगितलं, या महाराज स्वागत आहे आपलं. याचा अर्थ काय, ज्या दिवशी गची बाधा होईल त्या दिवशी कोणतीही शक्ती असो, सामर्थ्य सुद्धा, थोडं माफ करा मी थोडं लोक जनरल बोलतो, थोडं अभंगाच्या थोडं खाली येऊन बोलतो, म्हणजे बाहेर बोलत नाही, त्याला धरूनच बोलतो. परमात्म्याची एक महाराज अद्भुत लीला आहे, लक्ष करा. परमात्मा एखाद्याला स्वरूप देऊन बघतो, माझ्याकडे नीट लक्ष करा. परमात्मा एखाद्याला सुंदर स्वरूप देऊन बघतो, पण त्या स्वरूपाचा जर महाराज योग्य विनियोग होत असेल, चारित्र्य नीट असेल, तर परमात्मा त्याचा विचार करतो आणि पुन्हा आयुष्यामध्ये परत त्याला ते शक्ती देतो. लक्षात करा, एखाद्या माणसाला अफाट श्रीमंती देतो, पण त्या श्रीमंतीचा विनियोग जर योग्य झाला तर परमात्मा ते टिकून ठेवतो. एखाद्याला अफाट महाराज बोलण्याचं वक्तृत्व देतो, पण परमात्मा म्हणतो, मी वक्तृत्व दिल्याच्या शक्तीवरती माझं चिंतन करतोय का, माझं कीर्तन करतोय का, भजन करतोय का. आणि वायफट जर बोलत असेल तर एक दिवस परमात्मा काय करतो, त्याला जर प्रत्येक गोष्टीला गची बाधा झाली तर शेवटी ती शक्ती काढून घेण्याची ताकद कुणात आहे, परमात्म्यात आहे. मला असं म्हणायचं होतं की हे चालवणारा कोण आहे या जगताचा, कोण चालवणारा आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे तुकोबर आहे मागतात तो कोण आहे. मग एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे चालतो. लता मंगेशकरजी शेवटच्या काळामध्ये व्हेंटिलेटरवरती पडून होत्या, नीट लक्ष करा. कोण? गान सम्राज्ञी लता मंगेशकर, भारतरत्न जन्म मिळाला, ते व्हेंटिलेटरवरती पडून होत्या. आणि कोणीतरी तिथे दवाखान्यातल्या एका व्यक्तीने विचारलं, म्हणे त्यांना, दीदी काय, म्हणे तुम्ही एवढं सगळं जगभर फिरलात, एवढं सगळे गायनाचे कार्यक्रम केले, सगळ्या लोकांना भेटलात, अफाट संपत्ती, पैसे भरपूर आहेत, शेवटच्या क्षणाला काय वाटतं तुम्हाला? शेवटच्या क्षणाला आत्ता काय वाटतं? त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं लता दिदींच्या, आणि दिदीने मुखातून, खरं तर खूप धार्मिक होत्या महाराज, काय अभंग गायले महाराज ज्ञानोबा तुकोबाराचे. सुंदर ते ध्यान असेल, वृक्षवेली वल्ली आम्हा सोयरी वनचरी असेल, आजही ते अभंग लागले की खूप गोड वाटतं कानाला. विषय जाऊ द्या, माझा तो नाहीये विषय. असा आहे, दिदी तुम्हाला काय वाटतं शेवटच्या क्षणाला? दिदीने सांगितलं, म्हणले मी आयुष्यभर विमानाने फिरले, या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, सगळीकडे फिरले, पण शेवटचा क्षण असा आहे की या व्हेंटिलेटरवरून त्या व्हेंटिलेटरवर, ह्या वार्डातून त्या वार्डात फिरते, हे सगळं काही माझ्याकडे आहे, पण मी याला थांबू शकत नाही. म्हटले कपडे या भारत देशातले कुठलाच ब्रँड राहिला नाही,
असा वस्तू अशी साडी की जी मी घातली नसेल अंगावरती, एवढी श्रीमंती अपाट, एवढे वस्त्र भारी भारी घातले, पण शेवटच्या क्षणाला मात्र मला दवाखान्यामध्ये हिरवं कापडच पांघरून राहावं लागत आहे. लक्ष करा, हिरवं कापड पांघरून राहावं लागत असेल. आणि शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. लता दीदी म्हणाल्या, मला असं वाटत होतं एखाद्या वेळेला की जगातल्या सगळ्या वस्तू पैशाने मिळतात, बाकी कुणाची गरज नाही. पण शेवटच्या क्षणाला मला कळालं की या जगताचा चालवणारा हा फार हुशार आहे, फार तज्ञ आहे. आणि त्याने दोन गोष्टी आपल्या जवळ ठेवून घेतल्या, एक म्हणजे माणसाचं जन्म आणि दुसरं म्हणजे मरण. विठ्ठला म्हणजे जगताला चालवणारा कोणीतरी परमात्मा आहे. तो खूप आहे, त्याच्याकडे मागतात म्हणजे तो देणार आहे आणि उदार आहे आणि त्याच्याकडे शक्ती आहे. कुणाकडे मागतात? योग्य व्यक्तीकडे. बरं, आता जे मागणारे आहेत त्यांचा अधिकार सामान्य आहे का? तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासे आले, तेही योग्य आहेत. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम, धन्य तुकोबा समर्थ. आता मुले ज्यांच्याकडे मागतात ते योग्य आहे, मागणारे योग्य आहेत, पण मागणीचा विषय काय? तुकोबाराय म्हणाले, देवा माझं जीन ज्याच्यामुळे भलं होतं, माझं जगणं ज्याच्यामुळे भलं होतं आणि माझ्या जीवनाचे इति कर्तव्यता ज्याच्यामुळे होते, माझ्या जीवनाचं कल्याण ज्याच्यामुळे होतं, अशाची संगती मला द्या. महाराज अभंगाच्या शेवटच्या देव वचती तुका म्हणे दिने, तुका म्हणे दिने
अशाची संगती द्या कुणाची, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर माझं जगण्याचं भलं होईल, माझ्या जगण्याचं कल्याण होईल, इति कर्तव्यता होईल, अशाची संगती द्या. संगतीचा परिणाम जीवनावरती खूप मोठा होत असतो. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. संगतीचा परिणाम आहे. ऐका ऐका ऐका, थोडं अजून अलीकडलं बोलतो. आता ज्या आमच्या समाजातल्या हिंदू धर्मातल्या ज्या मुली, नीट लक्ष करा, ज्या मुली पळून जात आहेत किंवा ज्या मुली फसवल्या जात आहेत, ह्या ज्या मुलींचं धर्म परिवर्तन केलं जातं, ह्याचं कारण काय आहे? नीट लक्ष करा. काय कारण आहे? त्याचं कारण आहे संगती. सगळं नियोजनबद्ध कार्य होतं, आपल्या सर्वांना माहित आहे, ते काय सांगायची फार गरज नाहीये. पण काळाची गरज म्हणून ओघाओघाने संगतीचा विषय आला म्हणून बोलतो. म्हणून जमलेल्या इथं जेवढ्या मुली असतील, बहिणी असतील माझ्या, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, ह्या आवर्जून मध्ये शाळेत शिकत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल, तर डोळे झाकून कोणावरच विश्वास ठेवू नका. जर तुम्ही मायबापावर विश्वास ठेवत नसाल तर शेजाऱ्या पाजाऱ्यावर, मित्रा मैत्रिणीवरती डोळे झाकून विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. लक्षात करा. शहरामध्ये खूप प्रकरण घडतात. असे कशाचा परिणाम आहे? का माणूस फसल्या जातं? त्याचं कारण आहे संगतीचाच परिणाम आहे. संगतीचाच परिणाम आहे. एखाद्या विचाराच्या माणसं एखाद्या विचारामध्ये गुरफटतो, एखाद्या विचारामध्ये गुरफटतो, त्याचं कारण काय असतं? संगती. याचा अर्थ शरीराची संगती नाही, विचाराची संगती असते. शरीराची संगती काही कालापुरती असते, पण विचाराची संगती मरेपर्यंत राहते माणसाच्या अंतःकरणामध्ये. लक्षात आलं का? म्हणून विचारवादी लोकांचं भांडण आहेत महाराज, विचारसरणीचे भांडण आहेत. पक्ष निर्माण झाले का? विचार नाही पटले, बाजूला पडले. विचाराची संगती आहे ना. म्हणून काही मोठ्या लोकांच्या विचाराचा वारसा घेऊन चाललेले आहेत. आज आपण खंदारकर महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन चाललोय. महाराज आहेत का? महाराजांचं शरीर आहे का? नाही, पण त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन चाललोय. आणि म्हणून संगतीचे फार मोठा परिणाम होतो जीवनावरती. लक्ष करा. मुली फसत आहेत, काय होतं ते आता सगळं माहिती आहे तुम्हाला. मला तिकडे जायचं नाहीये. परिणाम कशाचा? संगतीचा. सहजासहजी माणूस डायरेक्ट परिवार सोडून, घरदार सोडून बाजूला जाऊ शकत नाही. नीट लक्ष करा तुम्ही. संगतीचाच परिणाम आहे. म्हणून संतांनी काय सांगितलं? संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, ये तेरो बड़ बात रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, कागा से तोय हंस करेगी. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम आहे. तुम्ही थोडं सोपं करतो. देखून बघितला का? देखू किती पाय असतात त्याला? तुम्ही म्हणा आम्ही तर काय मोजले नाही, तुम्ही मोजले असला तरी सांगा. आता ढेकणाचे कशाला पण पाय मोजले? देखून कशाला? एकदम गोरा पान ढेकून असतो असा मस्तपैकी छान एकदम गुटगुटी असंच. बरं ते कुठं राहतो? बोला की जाऊ का घरला जाऊ? कुठं राहतो ढेकून? असतो जिथं राहतो. बरं हिरा बघितला का? हिरा आई हिरा बघितला का? नाही बघितला. कीर्तन सटल्यावर मला भेटा, मी सांगतो तुम्हाला. हिरा बघितला नाही, पण संत वर्णन करतात. त्या हिऱ्याची परीक्षा आहे. नीट लक्ष करा दादा. हिऱ्याची परीक्षा आहे. तो हिरा जर ऐरणीवर ठेवला आणि घनाने वरून जर घन घातला, खरा जर हिरा असेल तर तो त्या ऐरणीमध्ये घुसतो पण फुटत नाही. पण तोच जर हिरा जो ऐरणीमध्ये घुसतो, घनाने फुटत नाही, पण तो हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला तर तुकोबराय म्हणतात ढेकणाच्या
साधू जैसा. चांगली माणसं बिघडतात कशामुळे? संगतीमुळे. थोडं सोपं बोलूच का? मराठीत आपलं एक मन आहे, ढवळ्या शेजारी हा बस बस, म्हणजे कळलं तुम्हाला. पुढचं वाण नाही पण ऊन लागला. पाठही राहतो तुम्हाला सगळ्याला, आहे का नाही? बरं ठीक आहे. संगतीचा परिणाम आहे. आता थोडं चिंतन परमार्थिक. संगतीचा केवढा मोठा परिणाम होतो. थोडं राजस्थानमध्ये जाऊ आपण. कुठं जाऊ? राजस्थानमध्ये. चला तुम्ही. कुणाकडे चला? राजस्थानमध्ये मीराबाईकडे चला. एक दिवसचा प्रसंग आहे, नीट लक्ष करा. थोडा बेस वाढव दादा. राजस्थानची मीराबाई. कोण आहे हो ही मीरा? राजाची कन्या. पायात घुंगरं बांधायची, हातामध्ये विणा घ्यायची आणि विणा घेऊन पायामध्ये घुंगरं बांधून महाराज गल्लीमध्ये रस्त्यामध्ये थोडा बेस कमी करणार नाचायची. महाराज बघ घुंगर बांध मीरा नाची रे, नाचत होती. आणि पण ती मीराबाई 5 वर्षाची असताना सहज सहज आपल्या घराच्या गॅलरीत, नीट लक्ष द्या, फार गोड आहे. संगतीचा परिणाम सांगून अभंगाकडे येऊ. आपल्या गॅलरीमध्ये, घराच्या गॅलरीमध्ये उभी आहे. वय 5-6 वर्षाचं आहे. थोडस बोलणं येऊ लागलं. चमचम चमचम करीत अंगणामध्ये पळायच्या आणि सहजपणे गॅलरीत उभे आहेत. आणि खालून एका मुलीचं आणि मुलाचं लग्न झालेलं आणि त्या दोघांची वरात चालू होती. नीट लक्ष करा. वरात चाललेली आहे. काही 10-5 मंडळी पाठीमागं, 10-5 मंडळी पुढं. मीराबाई वरून बघतायत आणि हे सगळं बघितलं. तिला काही कल्पना नाही. सहज विचारलं, आई काय मीरे? आई हे काय चाललंय ग? खाली एवढी माणसं का जमा झालेत? आईने सांगितलं, बेटा त्यांचं लग्न झालंय. मीराबाई म्हणाल्या, आई लग्न काय असतं ग? संगतीचा परिणाम. आई लग्न काय असतं ग? अगं म्हणे, ते पुढं चाललेला नवरदेव आहे, पाठीमागं चाललेली ती नवरी आहे, मागं चाललेलं सगळं वराड आहे. मग त्यांचं काय झालं? आई म्हणली, मीरे तुला कळत नाही, कशाला विचारते पुन्हा पुन्हा? नाही नाही मला सांग काय झालं त्यांचं. तो पुढे चालणारा कोण आहे? अगं ते डोक्याला बाशिंग बांधले तो नवरदेव. ती मागं चालणारी नवरी आहे, मागं चालणारी माणसं ते वराड आहे. पण त्यांचं काय झालं? मीरे त्यांचं लग्न झालं. बरोबर ठीक आहे. मग साहजिक आहे. मीराबाईने विचारलं, आई मग त्यांचं लग्न झालं तर माझं लग्न कुणासंग झालं? घरातले लेकरं विचारतात, साहजिकपणे बोलू शकतात. माझं लग्न कुणासंग झालं? आईला मोठा प्रश्न पडला. आता काय उत्तर द्यावं? आईने विचार केला. तुझं लग्न म्हटले, माझं लग्न कुणाशी झालं? त्याने सांगितलं, म्हणले ते देवघरामध्ये तो कृष्ण आहे ना, एका पायाने रांगणारा लड्डू गोपालजी, त्या कृष्णासंग तुझं लग्न झालं. तुझं लग्न कृष्णासंग झालं. एवढे शब्द ऐकले. नीट लक्ष करा. ऐकले आणि त्या दिवसापासून मीराबाईंनी आपलं सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलं. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो नको जाके सिर मोर मुकुट मेरो पति सो. सर्वस्व समर्पित केलं. मीराबाई भजन करायच्या. जीवन कृष्णमय महाराज. रात्रंदिवस रात्र न कळे, दिवस न खेळे, अंगी खेळे दैवत हे. कुठेही बसल्या तरी महाराज राधे कृष्णा 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 राधे राधे श्याम 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 राधे अजून एकांतात बसल्या की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भजन करायचे. जीवन निघून चाललं होतं. मी संगतीचा परिणाम सांगतोय. त्या मीराबाईच्या दरबारामध्ये काही लक्ष द्या, फार गोड आहे. त्या मीराबाईच्या दरबारामध्ये एक भंगीन समाजातली मावशी घरामध्ये काम करायला होती. भंगीन समाजातली मावशी पूर्वीच्या काळामध्ये घर साफ करायला होते. त्याला एक तरुणा बांड मुलगा होता. महाराज तरुण तडफदार मुलगा होता. रोज सेवा करायला यायची. मीराबाईचं त्या आजीचं त्या मावशीचं खूप लगन लागलेली होती. खूप जवळीकता निर्माण झालेली, कारण ती सेवा करायला यायची. मीराबाई भजन करीत बसायच्या. त्या बाईलाही खूप आवडायचं महाराज भजन केलेलं. भजन झालं, घरातलं कामधंदा उरकला की मीराबाई जवळ जाऊन बसायच्या आणि त्या भजनाचे ती मावशी आनंद घ्यायची.
असे बरेच दिवस निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर झालं काय माहिती का, एक दिवसचा प्रसंग असा झाला की ती मावशी आजारी पडली. नीट लक्ष करा, आजारी पडली. आजारी पडल्यानंतर आता तिला असह्य वेदना होऊ लागल्या, कामाला जाता येईना. आणि मग सहज घरामध्ये मुलाला म्हणाली ती मावशी, बाळ्या काय आई एक काम करतोस का रे? काय करू आई? म्हटले तू एक काम कर, माझ्या जागेवर आजच्या दिवस कामाला जातो का मीराबाईच्या वाड्यात? पोरगा म्हणला आई एवढं काम करू शकत नाही का? मी जातो ना, काय अडचण नाही. तरुण तडफदार मुलगा, आई घरी राहिली, मुलगा आला महालामध्ये. आल्याच्या नंतर महाराज मीराबाईचं चाललेलंच होतं, राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे. मीराबाईचं चाललेलं होतं. मुलाने काम वगैरे केलं आणि त्याने त्या दिवशी मीराबाईला बघितलं. नीट लक्ष करा, मी विषयाच्या बाजूला जात नाही. मीराबाईला बघितलं. अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम सौंदर्य मीराबाईचं, राजाची कन्या आहे. आणि त्याच्या मनात बसलं की मला लग्न करायचं ते मीराबाईशी करायचं. ऐकताय तुम्ही? ऐकताय ना? मीराबाईशी लग्न करायचं ते मीराबाईशी लग्न करायचं. उठला तसाच घरी आला आणि आईला सांगितलं, आई काय रे बाळू? आई मला लग्न करायचं तर मीराबाईशीच लग्न करायचं. त्याच्या आईने त्याचं तोंड दाबलं. म्हणले वेड्या कळतं का तुला? तुझं आतून बघून पाय पसर, तुला काय अक्कल आहे का? तू कुणाबद्दल बोलतो? अरे ते मीरा राजाची कन्या, आपण कोण? जिवंत फासावर देतील राजा आपल्याला, सुळावर देतील. काय बोलतो? तुला कळतंय का तुला हे? मग त्यावेळेला त्याने सांगितलं नाही नाही काय झालं तरी चालेल, एक तर मीराबाईशी लग्न लावून दे, नाही तर मी जीव देतो. आता आईला एकीकडे वीड आणि एकीकडे आड. आता काय करायचं? तर मीराबाईशी लग्न लावून दे, नाही तर मरतो. 8 दिवस झालं म्हातारी काय कामावर यायला तयार नाही, आजारी पडली, खूप मनात ताप आली, दुखत होतं. काय करावं, सुधारणा गेलं. तसंच कामाला यायची, काही बोलत नव्हती मीराबाईला, तसंच काम करून निघून जायची. 8 दिवस काही बोलत नसल्यामुळे नेहमी बोलणारा माणूस जर बोलला नाही तर काहीतरी शंका येते. मीराबाई म्हणाले, मावशी झालं का तुम्हाला, का बोलत नाही तुम्ही? तिने सांगितलं काही नाही मीराबाई म्हणे, असंच काही नाही असंच. मीराबाई म्हणाल्या, मावशी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय मनात असेल ते सांगा, पण तुम्ही बोलला नाही की करमत नाही, मन लागत नाही. काय झालं मला सांगा तुम्ही तेवढं. त्या मावशीने सांगितलं, म्हणजे मीराबाई खरं सांगू का, लहान तोंडी मोठा घास घेते म्हणे. एक दिवस माझं पोरगं कामाला आलं होतं. म्हणजे आलं होतं, मग काय झालं? काही नाही म्हणे, त्याने तुम्हाला बघितलं. मग काय झालं? काही नाही, तुम्हाला बघितलं. आणि त्या दिवसापासून त्याने एकच सांगितलं की मी लग्न करेल ते मीराबाईशी लग्न करेल, नाहीतर मी जीव देईन. मीराबाईने आता काय रिॲक्ट केला असेल? मीराबाईचे हावभाव काय असतील बरं? तुमचं काय म्हणणं? मीराबाईने काय प्रतिक्रिया दिली असेल? मीराबाई एवढं बोलल्याबरोबर महाराज गालातल्या गालात मीराबाई हसल्या आणि मीराबाई म्हणाल्या, मावशी बस एवढंच? तुझं पोरग माझ्याशी लग्न करतंय म्हणजे तुला एवढं सांगितलं ना, 8 दिवस झालं तू कामावर येत नाही, आजारी पडली काय की काहीतरी सांगत बसलीस तू, कामावर का आले नाही, मला बोलत का नाही, एवढंच फक्त. एक वाक्य सांगतो मी, मोठी माणसं खरंच मोठी असतात, लक्षात घ्या. विनाकारण माणसं मोठी होत नसतात. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुमच्या पोराला माझ्याशी लग्न करायचे का? घेऊन या त्याला, मी लग्न करते त्याच्याशी. मग तर बाबा, मग तर काय आजीला मावशीला काय बघायचं काम आहे? मावशी म्हणाली, एवढं सोपं आहे का ते? काय बरं तुम्ही करता तर ठीक आहे. गेली मावशी घरी. बाळ्या, हे बाळ्या काय मीराबाई तुझ्याशी लग्न करायची, लग्न कोणाला नको वाटते सांगा बरं? लग्न म्हणा 55च्या पुढे गेल्यावर मी काय काय करायला तयार होते? अहो महाराज खरंच सांगायला माणसं जाऊ दे आता ते. लग्न कुणाला नको वाटते? हे तर पोरगच होतं महाराज, हे तर तयारच होतं की मीराबाईशी लग्न करायला. कपडे बिपडे आणले, घरी पैसे नव्हते, दुसऱ्याकडून पैसे वगैरे घेतले, लग्न आणले, कपडे बिपडे महाराज लग्नाला तयार झालं. आलं वाड्यामध्ये, शॉर्टकट सांगतो, आल्यानंतर मीराबाईच्या समोर गेलं. मीराबाई म्हणाले, काय रे बाळ्या, काय काय मीराबाई, लग्न करायचंय माझ्याशी? हो तुमच्याशी लग्न करायचं. ठीक आहे, आता गोड आहे का? खूप गोड आहे. लग्न करायचे माझ्याशी? हो लग्न करायचे तुमच्याशी. नाही लग्न केलं तर जीव देणार, डायरेक्ट जीव देणार. बरं ठीक आहे, लग्न करायला मी तयार आहे तुझ्या संग, पण माझी एक अट आहे. ऐकताय का? झोपली? काय आहे? माझी एक अट आहे. अट. तो म्हणला, मीराबाई तुमच्यासाठी 100 अटी मान्य करतो. एक काय घेऊन बसला? 100 अटी मान्य करतो. ठीक आहे. काय अट आहे? काहीच नाही. समोर जा देवघरामध्ये. गेला. काय करू? तिथं लड्डू गोपालजीची कृष्ण कन्हैयाची मूर्ती तेवढी उचलून आणली. मूर्ती उचलून काय करायचं आता मीराबाई? काहीच नाही. मूर्ती घे, समोर पिंपळाचा वट्टा आहे. म्हटले मग काही नाही, मूर्ती समोर ठेवायची, ह्या मूर्तीच्या समोर मांडी घालून बसायचं. आजपासून 7 दिवस मात्र
फक्त आणि फक्त मूर्तीकडे बघायचं आणि मुखात फक्त एकच वाक्य राहिले पाहिजे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, एवढंच करायचं फक्त. तो म्हणला बस एवढंच. ती म्हणली करून तर बघ राजा आधी, एवढंच काय म्हणतो, करून तर बघ. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या मनामध्ये दुसरं काही जरी आलं कृष्णाची मूर्ती सोडून तर मला कळतं लग्न कॅन्सल, लग्न कॅन्सल. तो म्हणला ही भानगडच आहे बाबा म्हणला. मग लग्न कॅन्सल होईलच्या नादामध्ये त्याने काय केलं, गेला वट्यावरती ती मूर्ती ठेवली, डोळे गच्च बंद केले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भजन करता 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 सरपंच तिकडे बघा, पहिला दिवस निघून गेला. पहिला दिवस निघून गेला. हो चाललंय याचं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. दुसरा दिवस निघून गेला आणि श्रीकृष्ण गोविंद फार गोड आहे बरं का, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तिसरा दिवस निघून गेला आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून त्या नामस्मरणाचा परिणाम त्याच्या शरीरावरती दिसू लागला. काय होऊ लागलं, महाराज शरीराला अंगावरती काय येऊ लागलं, कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप, नेत्रातून अश्रूच्या धारा होऊ लागल्या, अंग रोमांचित झालं महाराज, कंठ दाटून येऊ लागला. आणि आता हळूहळू मूर्ती न राहताना त्याच्या पुढे कृष्ण परमात्मा समोर उभे राहू लागले. नीट लक्ष करा, परमात्मा साक्षात पुढे उभं राहू लागले. आणि याचं चाललेलं होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं करता करता 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6वा दिवस उजळला. आणि आता तर महाराज सगळ्या जगताचा विसर पडला आणि त्याला आता त्याचा स्वतःचाही विसर पडला. आणि मग त्याला असं वाटू लागलं, देव पहावया गेलो तेथे देवची गुणी गोविंद गोविंद छंद. कीर्तन काय माहितीये का, उगा धडड 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 असं ऐकायचं नाही का, ते असं शांत चित्ताने. जाऊ दे, आपला विषय काय चालला होता, पुढे गेलो. काय चाललं होतं आपलं, गोविंद कीर्तन चाललं होतं. कीर्तन होतं आपलं, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. नीट लक्ष करा, फार गोड आहे. बसलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आणि आता अशी अनुभूती आली, लाली मेरे लाल की जिथ देखू तिथ लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. त्याला असं वाटू लागलं, आता मी कोण आहे, विसरले स्वतःला. कंठी प्रेम दाटे, नयन निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. बसला चिंतन करीत. आणि तेवढ्यामध्ये करता करता 6 दिवस निघून गेले. 7वा दिवस आला. संध्याकाळी गोरज मुहूर्त आला. मीराबाईने सांगितलं होतं, एवढं जर केलं 7व्या दिवशी लग्न करणार मी. मीराबाईने ते बांधायचं घेतलं, काय होतं ते डोक्याला ते मला माहित नाही, असते ते काहीतरी घेतलं. मीराबाई आल्या कुठं, पिंपळाच्या वट्याजवळ. पिंपळाच्या वट्याजवळ आल्या
आणि ह्याचं चाललं होतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मीराबाई मागून आल्या, बाळ्या ए बाळ्या. त्याने महाग फिरून बघितलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ते म्हणले, अरे मी मीरा मी माझ्याशी लग्न करायचं होतं ना तुला, मी मीरा. ते म्हणल्या, मी तुम्हाला ओळखत नाही. तो म्हणला, अरे तू बाळे आहेस, बाळू, तुझं नाव बाळू आहे. तो म्हणला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, मी मलाही ओळखत नाही. तुम्ही कोण आहात, तुम्हालाही ओळखत नाही. मग आता त्याने सांगितलं, म्हणजे मीराबाई, मला सर्वस्यच्या अहम हृदि सन्निविष्ट मतस्मृती ज्ञानमपोहनांच ये रवी सर्वांच्या हृदयदेसी. मी अमुकाही ऐसी बुद्धीस पुरे अहर्निसी ती वस्तुगामी. आता मला एकच अनुभूती आली, कोणती? सर्वं खलविदं ब्रह्म सर्वाघटी राम. आता तुमच्यातही मला कृष्ण दिसतो आणि माझ्यातही कृष्ण दिसतो. मी कोण आहे? कृष्ण. तुम्ही कोण आहात? कृष्ण. मग आता मीराबाई सांगा, मी लग्न कुणाशी करू? मी लग्न कुणाशी करू? आता माझा दृष्टांत संपला. मला तुम्हाला असं विचारायचे, दवेलीकर, हा परिणाम 7 दिवसापूर्वी तो मीराबाईशी लग्न करायला आलेला व्यक्ती, हा परिणाम कुणाच्या संगतीचा झाला? कुणाच्या संगतीमुळे झाला? तर हा परिणाम कुणाच्या संगतीमुळे झाला? संतांच्या संगतीमुळे झाला. हा जीवनाचा स्वस्वरूपाला हा प्राप्त झाला. कुणाच्या संगतीने झाला? संतांच्या संगतीने. याला स्वस्वरूपाची प्राप्ती कुणाच्या संगतीने झाली? मीराबाईच्या संगतीने झाली. तुकोबाराय म्हणतात, जसं त्याचं कल्याण यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. त्याला जसं स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, कुणाच्या संगतीने? संतांच्या संगतीने. तुकोबाराय म्हणतात, मला सुद्धा एक काम करा, माझं जिनं भलं कशाने होईल? तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. महाराज, संतांची संगती द्या, संतांची संगती द्या. काय संतांची संगती म्हणले? जगात एवढे संत आहेत, किती संगती द्यायची तुम्हाला? 1 महिन्याची, 10 महिन्याची, 4 महिन्याची, आठवड्याची, 1 दिवसाची, किती संगती द्या? तुकोबाराय म्हणले, अर्धक्षण घडता संतांची संगती. एवढं जरी दिलं तरी खूप झालं महाराज. आणि संत संगतीचा परिणाम. आता 1 मिनिट घेतो आणि कीर्तन सेवा संपवतो. थोडं आता रामायणाकडे जाऊ. विठाला रामचंद्र प्रभू सीतामाई चोरीला गेल्या. नीट लक्ष करा, सीतामाई चोरीला गेल्या. सगळे 10 तुकड्या केल्या, 10 दिशेला 10 सगळ्या वानराच्या तुकड्या केल्या. एक मोठी तुकडी होती, नळनीळ जांबवंत हनुमंत सुग्रीव मारुतीराय यांची तुकडी दक्षिण दिशेला पाठवली. दक्षिण दिशेला पाठवली. गेले महाराज. कुठं गेले? कीर्तनात लवकर जातात. समुद्राच्या काठावर पोहोचले. 11 वाजत आले ना. ते गेले समुद्राच्या काठावरती, बसले सगळे. नीट लक्ष करा, फार गोडेवर का, नीट लक्ष करा. समुद्राच्या काठावरती गेली. सगळे इकडे तिकडे बघू लागले. 100 योजन विस्तीर्ण समुद्र. आता काय करावं? आता कोण जाईल? आता कोण जाईल? आता कोण जाईल? कुठं जायचंय? संपत्ती नावाचा जटायूचा भाव आला. त्याने सांगितलं, म्हणले एक काम करा, माझी दृष्टी चांगली आहे, माझ्या पंखात तेज आले. कशाचं कारण आहे? तुम्ही रामाचे भक्त आहात. माझ्या पंखात चेतना आली. तुम्ही रामाचे भक्त आहात. खाणार तर नाही, अजिबात नाही खाणार. म्हटले सीतामाईचा शोध घेतोय आम्ही. म्हटले सीतामाई मला चांगलं इथून दिसते. सीतामाई अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली आपली नजर आपल्या पायाच्या नखाकडे आणि पृथ्वीकडे लावून बसलेली आहे. पायाच्या नखाकडे पृथ्वीकडे सीतामातेने नजर का लावली? त्याचं उत्तर आहे, स्त्रियांचं काही चुकलं, आपलं आचरण कुठं चुकलं हे बघण्यासाठी पृथ्वी आदर्श आहे, म्हणून जमिनीकडे स्त्रिया लक्ष करतात. माणसांचं जर काही चुकलं तर माणसं खाली बघत नाही, तर माणसं आकाशाकडे बघतात. कारण का? माणसांचं आदर्श आकाश आहे आणि स्त्रियांचा आदर्श जमीन आहे. मला असं वाटतं की सीतामाई जसे आपल्या पायाकडे, आपल्या पायाच्या नखाकडे, याचा अर्थ आपल्या पायाकडे बघते. याचा अर्थ काय होतो? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे आत्मपरीक्षण आणि दुसरं आहे बाह्य निरीक्षण. विठाला विठाला जाणकार मंडळी, तुम्ही जास्त बोलायची गरज नाही. एक आहे आत्मपरीक्षण आणि दुसरं आहे बाह्य निरीक्षण. एखादी जीवनात घटना घडली, घडू नाही घडली
घडल्यानंतर पहिली गोष्ट आहे प्रत्येकाची, पहिली गोष्ट आहे बाह्य निरीक्षण करावं की बाहेरून कुठून त्रास झाला का, आणि बाहेरून जर कुठून त्रास झाला नसेल तर मग आपल्या पायाकडे बघावं आणि आपलं आत्मपरीक्षण करावं की आपलं कुठं चुकलं. समाजाचा नियम काय महाराज, समाज लोक आपलं कुठं चुकलं हे बघतच नाहीत. फक्त उठलं सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत तो तसा तो तसा तो तसा ती तसे ती तू कसा तो तसा तो तसा, तर तू कसा. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून थोडं माफी मागून थोडं माऊलींचं चरित्र तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. ज्ञानोबा यांनी ताटी लावली, हे तर प्रसंग माहिती तुम्हाला. ताटी लावली म्हणजे का ताटी लावली, विचलित समाज प्रथेमध्ये काय भाव आहे महाराज, का बरं माऊलींनी पर्णकुटी बंद केली, एवढंच कारण सांगतात लोक. पर्णकुटी बंद केली, माऊलींना राग आला, लोकांनी मधुकरीत माती टाकली, झोळी फाडली, म्हणून माऊली रागाराग जाऊन महाराज ताटी लावली. हा लौकिक भाग झाला. गुरुदेव चैतन्य महाराज देगलूरकरच्या मुखातलं वाक्य महाराज चैतन्य महाराज म्हणाले माऊलींनी ताटी लावली हा लौकिक भाग आहे, पण माऊलींनी ताटी लावली याचा अर्थ काय, माऊलींनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं. आणि मग आपण आपल्या सामान्य कीर्तनकाराने का आत्मपरीक्षण करू नये. जाऊ द्या, वाढत जाईल. आता 11 वाजले, माझं काम संपलंय, 11 वाजेपर्यंतच होतं. वाढत जाईल. विषय काय होता आपला की आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सीतामाईने पायाकडे नजर लावून बसल्या सीतामाई, आणि मग हनुमानजीची शक्ती जागृत केली. कोणी जांबवंतजीने शक्ती जागृत केली. आणि जागृत केल्यानंतर जिमी अमोघ रघुपती करबाना यही भाती चरे वीर हनुमाना. तुळशी रामायण. हनुमानजी गेले, उडण करून गेल्याच्या नंतर सीतामाईला जाऊन भेटले. आणि पण जात असताना संत संगतीचा परिणाम बघा, जात असताना जाता जाता हनुमंतरायांनी मच्छरा एवढं रूप धारण केलं आणि हनुमानजी त्या लंकेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतात. प्रवेश करीत असताना तिथे एक पारा देणारी, संरक्षण करणारी, वॉचमॅन आपल्या भाषेमध्ये द्वारपाल म्हणा, वॉचमॅन म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते रक्षण करणारी एक होती राक्षसी. तिचं नाव काय होतं, लंकिनी. बरोबर आहे, लंकिनी. मग ती रक्षण करीत होती. हनुमानजी मच्छराचं रूप घेऊन मध्ये चालले, पण जात असताना काय झालं, एवढं सूक्ष्म रूप धारण करून जे हनुमानजी मध्ये गेले, पण तिच्या लक्षात आलं, तिने सांगितलं, ए मच्छर, अरे कुठं चाललं रे बाबा, मला माझ्या नजरे पडून चोरून जातो असं वाटलं का. हनुमानजी खऱ्या स्वरूपात प्रगट झाले. म्हणजे आता चोरी धरल्याच गेली ना, आता काय उपयोग आहे, आता काय करू. हनुमानजी खऱ्या स्वरूपात प्रगट झाले. आणि मग तिने सांगितलं, का रे माकडा, म्हणजे ती म्हणाली, बरं माफ करा, ती म्हणाली, मला धोका देऊन तू मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय काय. आणि मग तिनं सहज विचारलं, धोका देणार आहेस का मला. हनुमानजी काहीच बोलत नाही महाराज. शहाणी माणसं जास्त बोलत नसतात, बोलले नाही काहीच. आणि ती थांबच ना, बोलायचं थांबच ना. मला धोका देतो का, साधं समजलंस का, मी कोण आहे, माझा भाऊ आमका आहे, मी रावणाची कोण आहे. समजलं तर ठीक आहे, नसलं तर महाप्रसाद झाला वाटतं दुपारीच, काय अडचण नाही, ठीक आहे. मी कोण आहे, रावणाची सेवक आहे, द्वारपाल आहे, तुम्हाला धोका देऊ शकतो का. हनुमानजीला बसले 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 असा राग आला हनुमानजीला. एक असे भाई मागे सारली, भाई होती की नाही मला माहित नाही, भाई माग सारले असं हात धरला, मग एक ठोका दिला बघा तिच्या. आता कान खाळीत मारल्याबरोबर तर नाकातून रक्त, तोंडातून रक्त, कानातून रक्त बाहेर आलं बघा. आणि मारल्या बरोबर मग ती जाग्यावर आली. ती म्हणली, तुम्ही मारुतरे आहेत का. ती म्हणले, हा आता कळलं का तुला मी कोण आहे. बरं ठीक, तुझ्या कसं काय लक्षात आलं, इतकी वेळ कळलं, आता कसं कळलं मी मारुती आहे ते म्हणले, ब्रह्मदेव आला होता 11:05 आणि ब्रह्मदेव आला, रावणाला भेटून चालला होता. जाता जाता मी ब्रह्मदेवाला विचारलं होतं की हे रावण केव्हा मरणार आहे. त्याने सांगितलं, एक माकड येईल, तुझ्या कानठाळीत नाकातून तोंडातून रक्त आलं की समजा थोड्या दिवसात रावण मरणार आहे. म्हणजे माझ्या नाकातून तोंडातून रक्त आलं म्हणजे थोड्या दिवसांनी रावण आता मरणार आहे. त्याचा भाव असा सांगितलाय, नाका तोंडातून रक्त येणं म्हणजे विरक्त होणं, असा भाव सांगितलाय. आणि विरक्त होणं म्हणजे काय होणं, तर आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत होणं. आणि हे कधी घडतं, संतांच्या संगतीशिवाय घडत नाही. मारुतीच्या संगतीमध्ये लंकिनी जागृत झाली. आपण कधी जागे होणार, आपण झोपलोच कुठं आहोत, कीर्तनात आहोतच ना, कीर्तनात आहोत ना. कोणती झोप आहे, अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धंदा, भोगत होता प्रबोध अनादि जो ज्ञानेश्वरी आहे. कधी झोपलेले आपल्याला झोप लागली ते परमार्थामध्ये. म्हणून संतांच्या संगतीत गेल्यानंतर जीवन यशस्वी होतं आणि संतांच्या संगतीत गेल्यावर जीवनाचं कल्याण होतं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, किती संगती द्यायची. तुकोबराय म्हणाले, एक काम करा, नभो
अंग संग तुटी. पहिलं पूर्वार्ध काय त्याचं? हरिजनासी भेटी नवो अंग संग तुटी. त्यांची आता आमची कुठल्याच प्रकारची अंगाची आणि संगतीची कुठल्याच प्रकारची तुटी होऊ नये. महाराज कळलं आम्हाला, पण तुम्ही संतांच्या संगतीची अपेक्षा का करा? ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना विठोबा. ऐसे आवडते म्हणा देवा पुरावी वासना. महाराजांनी सांगितलं संतांची संगती द्या. तुकोबराला विचारलं किती संतांची संगती द्यायची? तुकोबराय म्हणाले अर्धक्षण गेलेली तरी चालते. नहो अंगसंग तुटी हरिजनासी भेटी. पण मग प्रश्न शेवटचा 11:10 तुकोबरायाला विचारला नेमकं संतांची संगती म्हणजे ज्याने भगवे कपडे घातले त्याची? माफ करा, मी थोडं मोकळं बोलणारा माणूस आहे. संतांची संगती म्हणजे ज्याची दाढी मोठी आहे त्याची. संतांची संगती म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे त्याची. संतांची संगती म्हणजे ज्याची ढेरी मोठी आहे त्याची. संतांची संगती म्हणजे ज्याचा आश्रम खूप कोट्यावधीचा आहे त्याची. कारण नेमकं संत तुमच्या दृष्टीने तुम्ही कोणाला म्हणता? तुम्ही नेमकं संतांची व्याख्या कुणाची करता? संत कुणाला म्हणता? संतांची व्याख्या काय? संतांची व्याख्या करीत असताना कुणाला? आदिशक्ती चित्तला मुक्ताबाईने संतांची व्याख्या सांगितली ज्ञानोबरायला. माऊली तुम्ही जर असं बसून बसलात तर तुम्ही कोण आहात? संत तोची जाना जगी. आता पुढच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. दया क्षमा ज्याची अंगी दया, ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांना संत म्हणा. क्षमा जे करतात त्यांना संत म्हणा. मग ह्या अभंगामध्ये तुकोबारायला विचारलं तुम्ही संत कोणाला म्हणता? तुकोबाराय म्हणाले ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो अशा संतांची संगती द्या. देव वसची देव त्यांची घडावी संगती कुणाची? ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो. आता अजून एक प्रश्न आहे, मग देव कुणाच्या चित्तामध्ये राहतो कुणाच्या राहत नाही? सगळ्यांच्याच राहतो. आपण आता तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषयावरी. म्हणजे मला सांगा तुम्ही तुमच्या चित्तात देव आहे का नाही? आहे का? बरोबर आहे. आई तुमच्या चित्तात आहे का नाही? ताई माई अक्का तुमच्या चित्तात आहे का नाही? देव आहे. आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी काय होईल? ज्या दिवशी नसेल त्या दिवशी काय होईल?
काढा काढा म्हणते आता याचा झाला भूमी भार, लवकर बाहेर काढा म्हणते. कधी देव नसेल तर. तुम्हाला ते एक उदाहरण माहिती की नाही, आता सांगतोच एक मिनिट, सांगतोच आता एक मिनिट. ते आकाश मार्गाने लक्ष्मी आणि विष्णू चालले होते, दोघं जण आकाश मार्गाने लक्ष्मी आणि विष्णू चालले होते. दोघांचा पती पत्नीचा संवाद चालू झाला आकाश मार्गाने. अमोल महाराज लक्ष्मी आई साहेब, आता काय गरज नव्हती बोलायची पण बोलल्या म्हणतात. आता काय बोलते, आता काय माणसाला काय सांगावं. बोलू नाही माणसाला, पण आता बोलते त्याला काय करावं तरी का. आता औषधाला औषध नाही का, रिकाम्या जागा बघा नसतं, त्याला काही इलाज नसते. बोलले आता पती पत्नी चालले बोलले, मग बोलताना मग मान राखून थोडंसं काहीतरी व्यवस्थित बोलावं का नाही. मग लक्ष्मी आई साहेब म्हणाले, देवा काय सगळ्या जगात जेवढी मला किंमत आहे तेवढी तुम्हाला अजिबात किंमत नाही, काय गरज आहे का. त्याला काय म्हणत खाजून काय म्हणत ना, जाऊ द्या भाषात फरक असं काहीतरी वेगळं वाटेल तुम्हाला. काहीच गरज नाही महाराज. काय नाव तुमचं? विशाल महाराज. विशाल महाराज काहीच गरज नाही. बरं तुमचं लग्न झालंय का? नाही ना. काहीच गरज नाही बोलायची, पण बोलले आई साहेब बोलल्या, मी तिकडे चाललो तुम्ही कुठे जाऊ नका. आई साहेब बोलल्या, देवा सगळ्या जगात माझी जेवढी किंमत आहे ना तेवढी तुम्हाला किंमत नाही. आता भगवान आहेत महाराज, ते प्रभू आहेत, परमात्मा आहे, सगळ्या जगाचं चालक होतोय. परमात्मा म्हणाले, हो लक्ष्मी असं जाऊ दे, थोडं प्रॅक्टिकल करून दाखव म्हणजे मला कळेल. मग ते काय झालं, खालून माणूस मेलेलं होतं, त्याची प्रेतयात्रा चाललेली होती. चौघांना खांद्यावर घेतलं होतं, निघाले ते. आई साहेब म्हणाल्या, प्रॅक्टिकल करून दाखवतो तुम्हाला, बघा आता फक्त मला किती किंमत आहे. आई साहेबांनी काय केलं म्हणजे, ते मेलेल्या मड्यावरती पैशाचा पाऊस पाडला. कशाचा पाऊस पडला? पैशाचा. आता पैशाचा पाऊस पडल्यावर ते खांदेकरी धवेलेल्या मुक्कामी राहिले असतील, हे का मुक्कामी राहिलेच असतील ना ते. पैसे बघल्यावर पैसे बघ, आता चांगले माणसं पैशाने महाराज बिघडतात. आता जाऊ द्या, इकडं तिकडं तिकडली इकडं काय सगळं जाऊ द्या, काय घेणं नाही आपल्याला. मी इथं जाऊ बरं, तुम्ही कुठे जाऊ नका, लई अवघड वाटते काय काय लोकांचं. आता काय लोक मुंबईला जाऊन आले असतील एवढ्याच वेळेमध्ये. पैसे बघल्यावर कसं कोण नीट राहील महाराज. चांगले माणसं आता ते खांदेकरी शिवतो, त्याने काय करते, त्याने मड फेकून, मडच म्हणतात की जमते तुमचं आमचं सारखंच आहे मडच. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे मेल्यावरच का, मग जमते काय अडचण नाही. जाऊ द्या, मला विनोद करायचा राहिला पण आता मी तरी काय करतात. जाऊ द्या, पैशाचा पाऊस पडला, ते मड फेकून दिलं. चौघ खांदेकरी पैसे गोळा करायला गेल्यानंतर आईसाहेब म्हणाले, बघा देवा बघा किती किंमत आहे. माणसं मेलेली फेकून दिलं, गेले गोळा करायला. भगवान होते, फार मार्मिक गोष्ट बोलली. भगवंत म्हणाले, लक्ष्मी तू म्हणतेस ते खरंय, तुला किंमत आहे. खांदेकरी पळून गेले पैसे गोळा करायला. पण भगवान म्हणून लक्ष्मी एक गोष्ट सांग, जे बाजूला पडलंय ते का नाही गेलं. जे बाजूला पडलंय ना ते का नाही गेलं पैसे गोळा करायला. खांदेकरी गेले, म्हणजे बाजूला पडलेलं का गेलं नाही. लक्ष्मी आई साहेब म्हणाल्या, देवा काय उगाच चेष्टा करता गरीबाची. त्याच्यात राम नाही ना, आता काय नाही त्याच्यामध्ये, राम नाही. मग भगवान म्हणाले, तुला सुद्धा मी असेल तर किंमत आहे, मी नसेल तर तुला बी अजिबात किंमत नाही. कळलं तुम्हाला? भगवान म्हणाले, त्याच्यामध्ये काय नाही, राम नसेल तर जगातल्या कुठल्याच वस्तूला किंमत नाही. म्हणजे मी आहे तर किंमत आहे, मी नसेल तर किंमत नाही. मग जर राम नसेल तर शरीराला किंमत नसेल तर परमात्मा म्हणाले, तुकोबाराय म्हणा. तुकोबारायला विचारलं देवाने, नाही कुणाच्या हृदयामध्ये परमात्मा नाही, सगळ्यांच्याच हृदयात असेल तर तुकोबाराय आग्रह का करतात की देववशे चित्ती. त्याचा अर्थ सरळ असा आहे. भगवंताने परमात्म्याने झालं 5 मिनिटात. रामायणामध्ये वाल्मिक ऋषीला प्रभू रामचंद्रजीने विचारलं, मला राहण्याचे ठिकाण सांगा. मग वाल्मिक ऋषीने खूप गोड चिंतन सांगितलंय. म्हणले, जिनके हृदय कपट नाही माया. 14 ठिकाणं सांगितलेत. असे अनेक ठिकाणं रामायणात सांगितले, ज्याच्या हृदयामध्ये कपट नाही, छल नाही, माया नाही, ममता नाही, अशा ठिकाणी तुम्ही वास्तव्य करा. ज्याची जीव अंशिनी आहे, ज्याचे कान मारा समुद्र. जिनके श्रवण समुद्र समान, ज्याचे कान हृदया समुद्राप्रमाणे आहेत, अशा ठिकाणी तुम्ही वास्तव्य करायला सांगितलं. म्हणजे सरळ अर्थ असा आहे, परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे, पण विशेष रूपाने ज्यांना अनुभूती आली, ऐसा ज्याचा अनुभव
विश्वदेव सत्यत्वे अशी ज्यांना अनुभूती आली, ज्यांच्या चित्तामध्ये विशेष रूपाने परमात्म्याची अनुभूती आली, अशा संतांची मला संगती घालून द्या. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. ज्ञानेश्वर पावले